जय भीम मित्रांनो. नागपूरला जाण्याचा प्रसंग आला विजयादशमीच्या निमित्तानं आणि माझ्या मित्राच्या घरी जाताना पाहतो तर काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मेट्रो स्टेशन आहे नागपूरमध्ये आणि त्याच्या समोरचा एक भव्य पुतळा तुमच्यासमोर मी इथं दाखवत आहे. ही उजव्या साईडची मेट्रो स्टेशनच्या बाजूची जागा आहे, जिथे एक कार्यक्रम देखील चालू होता. माझ्या मित्राच्या घरी जायच्या अगोदर मला हे पाहायला मिळालं. बंधूंनो, आपण या मेट्रो स्टेशननेच राहते कॉलनीला जाणार आहोत. त्या ठिकाणावरूनच आपल्याला दीक्षाभूमी म्हणजे मेट्रोनेच आपण राहते कॉलनीला जाणार आणि तिथून खाली दीक्षाभूमीकडं उतरणार आहोत. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी दीक्षाभूमीचा इतिहास काय आहे, या बांधकामाचा इतिहास काय आहे, या एरियाचा संबंध बांधकाम कधी सुरू झालं या संदर्भात आपण इथं चर्चा करणार आहोत. दीक्षाभूमी नागपूरच्या बांधकामाचा मुद्देसूद इतिहास पाहताना आपल्याला लक्षात येईल की ऐतिहासिक पार्श्वभूमी जर बघितली तर 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या रामदास पेठ परिसरातील एका मैदानावरती आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली होती. ही जागा दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर या दीक्षाभूमीची एक स्मारक समिती स्थापन करण्यात आली. तिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती असं नाव देण्यात आलेलं होतं. या ठिकाणी या बांधकामाची सुरुवात बघितली तर 1968ला दीक्षाभूमीच्या बांधकामाला सुरुवात झालेली होती. त्यामध्ये भिक्खूंसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली. इतर सोयींचा समावेश देखील या ठिकाणी आहे. मुख्य स्तूपाचं जे बांधकाम आहे ते जुलै 1978मध्ये सुरू झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाने 14 एकर जागा या समितीला दिलेली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे बांधकाम देखील शक्य झालेलं आहे. वास्तुशिल्पाचा डिझाईन या विषयावर जर बोललं मित्रांनो, तर प्रसिद्ध वास्तुकार शियोदान मल यांनी सांची स्तूपाला प्रेरित होऊन, सांची स्तूपावरून प्रेरित होऊन हे डिझाईन जे आहे ते तयार केलेलं आहे. हा आशियातील सर्वात मोठा आणि जगातील सर्वात मोठा होलो स्पेस म्हणजे आतून जो पोकळपणा आहे तो सर्वात मोठा असा पोकळपणा किंवा होलो शेप ज्याला म्हणू आपण, तो या दीक्षाभूमीत आहे. आणि बांधकामासाठी थैलपूर म्हणजे राजस्थान येथील दहानपूर पाषाण, ग्रॅनाईट आणि संगमरवरचा वापर करण्यात आलेला आहे. एकूण 5000हून अधिक कामगारांनी 23 वर्ष अहोरात्र परिश्रम घेतल्यानंतर ही सुंदर अशी वास्तू तयार झालेली आहे. मित्रांनो, आजच्या हॉलचा जर विचार केला तर 211 गुणिले 211 फूट म्हणजे 211 चौरस स्क्वेअर फूट, ज्यात थायलंडमधील विद्यार्थ्यांनी दान केलेली भगवान बुद्धांची भव्य अशी मूर्ती देखील स्थापित करण्यात आलेली आहे. या बांधकामाचं 2001मध्ये हे बांधकाम पूर्ण झालं. 18 डिसेंबर 2001 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर KR नारायणन यांनी या दीक्षाभूमीचं उद्घाटन केलं. या ठिकाणी मित्रांनो बोधिवृक्ष जो श्रीलंकेहून आणलेला आहे, बुद्धविहार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती देखील इथं स्थापित करण्यात आलेली आहे. विशेष वैशिष्ट्य म्हटलं तर दीक्षाभूमी ही बौद्धांच्या चळवळीचं एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 ऑक्टोबर आणि अशोक विजयादशमीला लाखो भाविक या ठिकाणी येतात आणि महाराष्ट्र सरकारने याला A क्लास पर्यटन स्थळाचा दर्जा देखील दिलेला आहे. आजही हे सामाजिक क्रांतीचं एक आमच्या सर्वांचं सामाजिक क्रांतीचं स्थान म्हणून आपल्यासाठी एक प्रेरणास्थान म्हणून उभं करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, दीक्षाभूमीच्या संदर्भात आपण बांधकामाचा इतिहास किंवा ही दीक्षाभूमी कधी उभी करण्यात आलेली होती या संदर्भात आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलेलं असेल तर द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलच्या खाली लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं, त्याला कृपा करून प्रेस करावं. शेजारचं बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवावं. थांबतो मित्रांनो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.
वाट पाहत. जयप्रकाश कांबळे. जयप्रकाश कांबळे शेतीचे कुठे असतील? जयप्रकाश कांबळे.